मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला मग अशी छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 10 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन इथे सुद्धा आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे पहिले द्यायचा आपल्याला पान गळ्याचा आकार. बघा, ह्याप्रमाणे पानाचा आकार दिला की वरती आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे. नंतरून आपल्याला इथे एक पॅच बनवण्यासाठी ह्याप्रमाणे एक आकार द्यायचा आहे. साधारण 1 ते 1.5 इंचावर हा आकार द्यायचा. त्याच्यानंतर मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा. आता घ्यायचं आपल्याला कॅनव्हास, त्याला घडी मारायची आणि वरची बाजू कॅनव्हासची सारखी नाही आहे आपली, ती सारखी करून घ्यायची ह्याप्रमाणे. नंतरून बंद बाजू अशी बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून ह्याप्रमाणे. अगदी व्यवस्थित आखायचा म्हणजे कुठे आकार आपला चुकणार नाही. ही रेषासुद्धा मारून घ्यायची आणि सेंटरला सुद्धा एक रेषा मारून घ्यायची. नंतरून कॅनव्हास घ्यायचं उचलून आणि पुन्हा घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा ही रेषा मारून घ्यायची. म्हणजे परफेक्ट असा आपला गळा तयार व्हायला मदत होते. त्याच्यानंतर रेषेच्या बाहेर आपल्याला 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. बघा, आपण आज कॅनव्हास कसं जोडणार आहे. फक्त अस्तरवरती आपल्याला इथे कॅनव्हास जोडायचं आहे. ह्याप्रमाणे सेंटर लावून पिन लावून घ्यायची. खालीसुद्धा व्यवस्थित सेंटर बघून घ्यायचा, तिथेसुद्धा एक पिन लावून घ्यायची आणि जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला घ्यायचे शिलाई मारून. आपल्याला गळ्याला पायपिंग करायची आहे म्हणून आपण ह्या पद्धतीने आज कॅनव्हास आपण लावणार आहे आणि सुंदर अशी डिझाईन आज आपण बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल. बघा, याप्रमाणे आपण मधला भाग कट करून घेतला. हा पॅचसुद्धा कट करायचा आणि तो व्यवस्थित ठेवायचा. तो थोड्या वेळाने आपल्याला लागणार आहे. नंतरून घ्यायचा आपण ज्याचं ब्लाऊज शिवणार आपण तो ब्लाऊज पीस घ्यायचा. त्याच्यावरती हे आपण ज्याला कॅनव्हास जोडलं ते अस्तर ठेवायचं आहे. कॅनव्हासची बाजू पीसकडे करायची, म्हणजे उलटा बाजूने पीस आपल्याकडे असं ठेवायचं आहे. त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. ज्याप्रमाणे आपण अस्तरमध्ये फोल्ड करतो त्याचप्रमाणे हे आपण केलं आहे, पण याला आपण गळ्याच्या बाजूने बंद केलेलं नाही. म्हणून याप्रमाणे कॅनव्हास लावून घ्यायचं आहे की आपल्याला पायपिंग करायला पण सोपं जातं आणि पायपिंग पण छान येते. बघा, या बाजूने आता शिलाई मारून घेतली की पूर्ण अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे इतर ब्लाऊजप्रमाणे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळतील, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला सगळीकडनं अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला कपडा घ्यायचा आहे कट करून, तोही अगदी व्यवस्थित करायचा, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. आपण याला कॅनव्हास लावलं ना गळ्याला, म्हणजे गळ्याचा आकार सुंदर येतो, म्हणून आपण कॅनव्हास लावलं आणि तेही अशा प्रकारे लावलेलं आहे. बघा, पूर्ण आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघा, अगदी छान असं आपलं हे जॉईंट करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याचं एकावर एक ठेवून इथे सारखं आहे का बघून घ्यायचं, नसेल तर थोडंसं कट करून घ्यायचं. पिन लावून घ्यायची, इथे सुद्धा पिन लावून घ्यायची आपल्याला खाली व्यवस्थित पकडून आणि गळ्याच्या बाजूने 1.5 इंच अंतर मोजून पूर्ण गळ्यावरती ही रेष मारून घ्यायची. बघा, अगदी छान सोपी आणि सुंदर अशी पद्धत आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही जमेल ही डिझाईन. याप्रमाणे रेषा पण मारून घ्यायची.
पिना काढून घ्यायच्या, पुन्हा कपड्याला थोडंसं अशी उलटी घडी मारून आणि हाताने थोडंसं हे करून घ्यायचं आहे, प्रेस करून घ्यायचं हाताने, म्हणजे ती रेषा इकडनं सुद्धा अशी उमटली जाते आणि ती अशी डार्क करून घ्यायची. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे ज्याचा आपल्याला पॅच बनवायचा आहे. तो ह्याप्रमाणे ठेवायचा आणि ब्लाऊज आपल्याला ह्याप्रमाणे ठेवून पिना लावून घ्यायचे आहे. जो पॅच आपण बनवणार आहे ना त्याची सरळ जी बाजू आहे ना खाली मशीनकडे करायची आणि उलटी बाजू ब्लाऊजकडे करायची आणि ह्याप्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, पहिले तर ह्या कडेला शिलाई मारायची, कुठेही कपडा खेचायचा नाही, नाही तर त्याला फुगा पडू शकतो. त्याच्यामुळे अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशी शिलाई मारायची. आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची, म्हणजे सुंदर असा आपला पॅच तो तयार होईल. बघा, अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची. त्याच्यानंतर आता मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. कपड्याला पलटी करून आपल्याला रेषेच्या जी शिलाई मारली ना त्याच्या बाहेरचा कपडा कट करायचा. कट करताना अगदी व्यवस्थित करायचं, नाही तर मग ब्लाऊज कट होण्याचे पण चान्सेस असतात. म्हणून अगदी व्यवस्थित आणि सावकाशी कट करून घ्यायचं आपल्याला. बघा, अगदी छान असा आपला पॅच तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. तर ह्याप्रमाणे इथे पॉईंट टाकून घ्यायचं आणि टक्स मारून घ्यायचे. कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला कमरेला अशी लावून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा, अगदी छान असा पॅच आपला तयार झालेला आहे. नंतर सुंदर अशी लेस आपल्याला इथे लावायची कडेला, म्हणजे डिझाईन आणि ब्लाऊज याच्यावरती ही लेस आपल्याला लावायची. म्हणजे डिझाईनची जी कड आपली आहे ना ती अशी व्यवस्थित लेस खाली झाकल्या गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही लेस लावून पूर्ण करायची. लेसला डबल शिलाई मारायची, त्याच्यामुळे एका साईडने आधी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. लेस कुठेही खेचायची नाही आहे, एकदम सैल सोडून आणि ही लेस लावायची, म्हणजे परफेक्ट असा आकार लेसला तयार होतो. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची. लेसला पुन्हा आपण दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारून घेणार आहोत. शिलाई मारून झालेली, लेस लावून पण आपली पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे कॉन्ट्रास्ट कपडा, म्हणजे ब्लाऊजच्या कलरचा आपण कपडा घेऊन त्याच्या तिरकस पट्ट्या आपल्याला काढायच्या आहे पायपिंगसाठी. बघा, साधारण 1 इंच रुंदीची पट्टी आपण इथे काढलेली आहे आणि ह्या 2 छोट्या छोट्या पट्ट्या घेऊन त्याला जॉईंट देऊन त्याची लांब पट्टी तयार केली. त्याच्यानंतर त्या पट्टीला आपल्याला एका बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना सुद्धा ही पट्टी कुठेही खेचायची नाही आहे, अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची, म्हणजे व्यवस्थित अशी पायपिंग आपली तयार होईल. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित शिलाई मारून झाली की आपल्याला इथे गळ्यावरती पायपिंग करायची. त्याच्या आधी छोटासा कट आपण इथे सेंटरला खाली मारून घेतला आणि ही पट्टी ठेवून साधारण 1/2 इंच अंतर सोडून आणि शिलाई मारून घेतली. पट्टी लावताना सुद्धा कुठेही खेचायची नाही आहे, अगदी व्यवस्थित जशी आहे तशी ती पट्टी लावून आपल्याला घ्यायची आहे. बघा, ह्याप्रमाणे आपली पट्टी लावून झाली की छोटे छोटे कट आपल्याला इथे मारून घ्यायचे, म्हणजे काय होईल, आपल्याला ती पट्टीमध्ये फोल्ड करायला छान अशी मदत होईल. ह्याप्रमाणे कट मारले की जितकी जाड बारीक पायपिंग तुम्हाला हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आणि तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही बघायचे
आणि प्रत्येक व्हिडिओला छान अशी कमेंट करायची आहे, लाईक करायचं आहे, त्याचबरोबर व्हिडिओ शेअरसुद्धा करायचे आहे. बघा छान अशी पायपिंग आपली करून झाली की तो पॅच जो आपण कट केला तो घ्यायचा. दुसरं एखादं छोटंसं आणखी म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं मोठं कॅनव्हास आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि जो पॅच आपण काढलेला होता ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा पॅच आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे त्याच्यासाठी घ्यायचं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा. बघा ह्याप्रमाणे ठेवून आपल्याला इथे अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि इथे ब्लाऊज पीसचा कपडासुद्धा आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पॅचला जो कपडा वापरला तो वापरला तरीही सुंदर दिसेल. बघा ह्याप्रमाणे आपण हा पॅच ठेवून पिना लावून घ्यायच्या आणि वरचा जो आपला आकार आहे तिथे शिलाई मारून घ्यायची. पहिले आपण ठेवलं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवलं अस्तर आणि त्याच्यावरती ठेवलं कॅनव्हास. शिलाई मारून घ्यायची, उरलेला कपडा कट करून घ्यायचा आणि इथे सुद्धा छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे. त्याच्याने आपल्याला कॅनव्हासमध्ये फोल्ड करायला मदत होईल. ह्याप्रमाणे कॅनव्हासमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप द्यायची आणि परफेक्ट असा आकार आपल्या पॅचला तयार होतो. बघा सुंदर असा आकार आपल्या पॅचला तयार झाला की साईडनी सुद्धा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर सुंदर अशी लेस आपल्याला इथे घ्यायची आणि ती लेस आपण ह्या पद्धतीने इथे लावून घ्यायची. आता ही लेस लावून झाली की हा पॅच आपल्याला बरोबर इथे असं ॲडजस्ट करून आणि शिलाई मारून घ्यायची. इथे पिना लावून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल. दोघं बाजूनी इथे पिना लावून घ्यायच्या आहे आणि शिलाई मारून हा पॅच आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता कपड्याला पलटी करून आणि हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि जी पॅचला आपण लेस वापरली तीच पूर्ण इथे गळ्याच्या कडेने सुद्धा आपल्याला वापरायची आहे पॅचवरती. तुम्ही इथे लेस नाही लावली तरी चालेल आणि लेस लावली तरी आणखी सुंदर असा लुक आपल्या पॅचला येतो. त्याच्यामुळे लेस लावायची म्हणजे आपलं पॅच आणखी सुंदर दिसेल आणि ब्लाऊजला सुंदर असा लुक तयार होईल. बघा ह्या पद्धतीने आपण छान अशी छोटीशी लेस तिथे लावलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बनवायची सुंदर अशी लटकन. त्याच्यासाठी नॉड आणि चौकोनी तुकडे घेऊन त्या चौकोनी तुकड्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याचे दोन्ही टोकं दुमडून ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. त्याच्यामध्ये नॉट ठेवून ह्याप्रमाणे फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आणि हा उरलेला कपडा कट करायचा. अगदी सुंदर आणि सोपं असं लटकन आपलं तयार होतं. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे रोजच्या रोज नवीन व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर येईल आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील. छान असा सपोर्ट आपल्या चॅनलवरती तुम्ही करायचा आहे म्हणजे सुंदर सुंदर डिझाईन तुम्हाला रोज बघायला मिळणार आहे मैत्रिणींनो. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ मैत्रिणींमध्ये शेअर करून आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. मैत्रिणी कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.